टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माऊली सोट आमचा जास्त जखमी झालेला आहे, मृत्यूशी झुंज देत होता। त्याच्यानंतर संतोष देशमुख आहे। अगोदर माऊली सोटच्या प्रकरणात फाशी व्हायला पाहिजे, अगोदर माऊली सोटच्या प्रकरणात फाशी व्हायला पाहिजे। त्याही पुढे जाऊन मला काही दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत त्या प्रकरणामध्ये, की आपण जर बघितलं तर त्या मुलीला आणखीन आरोपी करण्यात आलेलं नाही। आपण जर बघितलं तर ज्या गोष्टी स्टेटमेंटमध्ये असायला हव्या होत्या वडिलांच्या, काकांच्या आणि चुलत भावाच्या, त्या स्टेटमेंटमधूनच वगळून टाकण्यात आलेल्या आहेत। असं का झालं? स्टेटमेंटमधल्या गोष्टी का वगळता तुम्ही? आणि ते कुटुंब अत्यंत साधं कुटुंब आहे। ते कुटुंब म्हणजे प्रकाश झोकातलं कुटुंब नाही, राजकीय स्वरूपाचं कुटुंब नाही। आता त्या पुढे जाऊन जे आहे मला एवढं म्हणायचं आहे की सरकारने जे आहे ज्या प्रकारे इतरांना मदत केली अत्याचारितांना, मग आमच्या धनगर कुटुंबातल्या माऊलीला सुद्धा मदत झाली पाहिजे। माझ्या धनगर आमदार असतील, माझे वंजारी आमदार असतील, आमचे भटक्या विमुक्तांचे आमदार असतील, त्याचबरोबर आमच्या अनुसूचित जाती जमातीचे आमदार असतील, खुल्या वर्गातले जे म्हणजे एक दूरदृष्टी ठेवणारे आमदार असतील, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही सुद्धा पुढे या, तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीला प्राकार्यानं लक्षात घ्या। ज्या चार्जशीट एकदा तुम्ही सगळे वाचून घ्या। ही जिम्मेदारी आहे, पब्लिक सर्वंट म्हणून सगळ्यांची जिम्मेदारी आहे। तसं होताना मला दिसत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या प्रकरणाला जर कमी वेळामध्ये जर न्याय नाही दिला तर आपल्याला विचार करावा लागेल। सुप्रिया सुळे, आपण ज्या वेळेस काय संतोष देशमुखांच्या हत्या होते त्यावेळेस आपण पुढाकार घेऊन म्हणता की किती म्हणजे शिक्षणाची जिम्मेदारी, कुणीतरी म्हणताय की मी घर बांधून देतो, आमचं म्हणणं नाही। परंतु माऊली सोट सुद्धा जो आहे भटक्या विमुक्तांचा आहे, त्यांच्या बाबतीत का विचार नाही माहिती आहे का? माऊली सोटचा सुप्रियाताई, माऊली सोटचा भाऊ कारखान्यावर कामाला जातो, माऊली सोट हा कर्तबगार होता। हे वेदना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील या वेदनांवर आमच्या, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील, हे मी डंके की चोट पे तुम्हाला सांगत आहे। आणि म्हणून त्यासोबतच मला दुसरा जो मुद्दा आहे त्या बाबतीमध्ये अधोरेखित करून तुम्हाला सांगायचं आहे की इतरांच्या प्रकरणामध्ये आम्ही म्हणत नाही कुणाला कमी पैसे द्यावा, आम्ही म्हणत नाही कुणाला घर बांधून देऊ नका। आमचं हे म्हणणं आहे की 2 एकर जर जमीन विकून माझ्या माऊली सोटचा जर उपचार करावा लागत असेल, माझ्या धनगराचा, आमच्या धनगर भावाचा, आमच्या हाडामासाच्या रक्ताचा, हे का असं होतंय? एवढ्यासाठीच की कोणीतरी जरंगेसारखे पावशेरी दबाव निर्माण करतात आणि आमचे मात्र भटक्या विमुक्तांचा आवाज जो आता आवाज निघायला लागलाय तो सायलेंट व्हावा आणि बोलूच नाही अशा प्रकरणामध्ये हे सगळं जे चाललंय हे अत्यंत विदारक आहे। त्याबरोबरच मला असं एक गोष्ट आवर्जून इथे सांगायची आहे की संजय राऊत ह्याच्या पुस्तकाचं जे आहे प्रकाशन झालं, त्या पुस्तकाचं नाव जे आहे नरकातील स्वर्ग। मला असं वाटतंय संजयच्या डोक्यावर फार जास्त जे आहे इस्लामिक म्हणजे विचाराचा अभ्यास जास्त झालेला आहे। मला असं वाटतं संजयला असं तर म्हणायचं नाही ना, ज्या प्रकारे म्हणलं जातंय जन्नत और जहन्नुम, जन्नत और जहन्नुम, जन्नत और जहन्नुम। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी मला आत्तापर्यंत असं वाटायचे की ते कृतीतूनच दाऊद इब्राहिमचा काळ त्यांच्या सत्तेच्या काळात होता, कृतीतूनच आमचे गोवारींचा स्टॅम्पेड होता, कृतीतूनच जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं राजकारण कृतीतूनच किती नकारात्मक होतं हे सगळ्यांनी पाहिलं। परंतु आज शरद पवार का मानसिक, मला म्हणायचं नाही कोणाच्या स्वास्थ्या बाबतीमध्ये, परंतु शरद पवार एवढं संजय राऊतला डोक्यावर घ्यायला लागलेत आणि मला समजत नाही शरद पवार आता तर बोलायची पातळी सुद्धा ठेवत नाहीत। या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं जे माध्यमांमध्ये येत आहे त्या बाबतीमध्ये काय शरद पवार म्हणतात? बाल साहित्य। शरद पवारांना मला सांगायचं आहे की एका वयाच्या नंतर माणसाचे वैज्ञानिकदृष्ट्या सायंटिफिकली बरेच वेळेस गोष्टी आहेत ना बालकासारख्याच होत असतात।
सायंटिफिक दृष्ट्या बालकासारख्याच होत असतात. आवडीनिवडी, हट्टपणा, मीच खरा, हे असं की नाही होत असतंय. त्यामुळे मला असं वाटतं की आता शरद पवारांनी बोलण्याची पातळी सुद्धा सोडली की काय असा माझा प्रश्न आहे.